रूप हे विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं खूप महत्व आहे. पण वारकरी संप्रदायाने हा सण अलौकिक साजरा केला. या सणाला वारकरी संप्रदायाने द्वादशीच्या पर्व काळापासून सुरुवात केली. वसू बारस. तसा आपल्या परंपरेत प्रत्येक तिथीला महत्व आहे. प्रत्येक तिथीला आपल्या परंपरेत सण आहे. अगदी प्रतिपदेपासून तर पौर्णिमेपर्यंत प्रत्येक तिथीला. मी तिथी सांगतो, तुम्ही सण सांगा. बलिप्रती थोडस बोला. बलिप्रतिपदा किंवा अश्विन शुद्ध प्रतिपदा हा प्रतिपदेचा सण आहे. द्वितीयेला भाऊ, बोला बोला जरा, भाऊ बीज. अक्षय तृतीया. गणेश चतुर्थी. वसंत. तुम्ही बोर झाले का? मी घरून चक्कर मारून येऊ का? मग बोला ना जरा. असं टेन्शन घेऊन कीर्तनाला बसू नका. तुम्ही आजचा पहिलाच दिवस आहे थंडीचा, तरी बरीच माणसं शाली बिली घेऊन एकदम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जर आपण असतो तर आपले किल्ले गेलते समजा. कारण आता वातावरण बदललं तरी माणसाला मानवत नाही. ते थोडंसं अगदी खुडखुड खुडखुड करायला लागतं. माझ्याकडे लक्ष द्या. विनोदाचा भाग सोडा. वसंत पंचमी. नाथ. रथ. बोला बोला. रथ सप्तमी. जन्मा अष्टमी. श्रीराम. विजया. आषाढी कार्तिकी. काल झालेला वसू बारस. धन त्रयोदशी. अनंत आणि कोजागिरी. अशा प्रत्येक तिथीला महत्व आहे. प्रत्येक वाराला आपल्या परंपरेत महत्व आहे. म्हणून तर संतांनी सगळ्या वाराचे अभंग केले. वारकरी संप्रदाय हा सुनेसारखा संप्रदाय आहे. जशी सून एखाद्या घरात नांदायला आल्यावर, शिवनारायण भाऊ, एखाद्या घरात सून नांदायला आली किती सासऱ्याचंही करते, सासूचंही करते, दिराचंही करते. पण एकरूप व्हायची वेळ आली का फक्त नवऱ्याच बरोबर होते. तसा वारकरी संप्रदाय सुनेसारखा संप्रदाय. तो वाराची अभंग मानतो, नवरात्र उत्सवही मानतो, गणपती उत्सवही मानतो, श्रीरामालाही मानतो, भगवान शिवालाही मानतो, ब्रह्मदेवालाही मानतो. पण एकरूप व्हायची वेळ आली की पांडुरंगाजवळच होतो. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, त्यामुचे कुळ दैवत पांडुरंग. अशा सुनेसारख्या संप्रदायानं आपल्याला कोणाचा तिटकारा तिरस्कार शिकवला नाही. ती करत राहते सगळ्यांचं. तसा वारकरी संप्रदाय सगळ्या सणांचा स्वीकार करतो पण आपल्या पद्धतीनं. सगळ्या वारांचा स्वीकार करतो पण आपल्या विचारानं. तसं धनत्रयोदशीला आजचा दिवस शेतकऱ्यांच्या दृष्टीनं खूप महत्वाचा दिवस आहे. म्हणजे शेतकऱ्याने दिवाळीचा सण साजरा करताना प्राण्यापासून सुरुवात करावा. गायीची पूजा करून वसू बारशेचा सण साजरा करून आज त्याने आपल्या धनाची पूजा करावी. प्रत्येकाने कमवलेलं पण कुठून? जोडून या धन उत्तम व्यवहार. उत्तम व्यवहारातून, सन्मार्गातून, सत्सद विवेकातून कमवलेलं द्रव्य जे आहे त्या द्रव्याची पूजा करण्याचा आजचा दिवस आहे. म्हणून त्या त्रयोदशीला धनत्रयोदशी म्हणतात. माणसाने आयुष्यात काहीतरी धन कमवलं पाहिजे. प्रत्येकाला धन कमवावं वाटतं पण सगळ्यांचं कमवलेलं धन पूजनायोग्य असतं असं काही नाही. आजच्या दिवशी माणसं पूजा करतात धनाची. एखादा वारकरी असला तो त्याच्या हार्मोनियमची पूजा करतो, तो त्याच्या पखवाजाची पूजा करतो. आता ही सगळी कॅमेरा मन आहे. कॅमेराची सुद्धा माणसं पूजा करतात. तुम्ही बघा, शेतीची माणसं पूजा करतात, गायीची पूजा करतात, मशीनची पूजा करतात. एखाद्या मशिनरीचं काम करत असतील त्या मशीनची सुद्धा माणसं पूजा करतात. अहो, ज्यांचा जो धंदा आहे, बियर बारवाला दारूच्या बाटल्यांची सुद्धा पूजा करतो आज. ते काही या त्रयोदशीत बसत नाही पण करतोय तो. त्याला असं वाटतं हेच माझं धन आहे. या सगळ्या धनाची पूजा जरी आपण करत असलो तरी तुकोबारांच्या नजरेला येणारं सगळं धन नाहीये. तुकोबारा म्हटले हे सगळी धन संपणारी धन आहे पण एक धन जे कधी संपत नाही. जोडिले हे नसरे धन अविनाशानंद घन अमृत मूर्ती मधुसूदन
मधुसूदन समचरणी देखीला तुकोबर नाटामध्ये म्हणतात देवा सगळं संपलं पण जोडीले हे नसरे जे आम्ही कमवलं ते संपलं नाही. प्रत्येकाला द्रव्य कमवावं वाटतं. बराट केळेकर लक्षपूर्वक आहे का कमवलेल्या द्रव्याची पूजा सुद्धा माणसाला करावी वाटते पण पूजा करत असलेलं प्रत्येकाचं द्रव्य पूजनात बसेलच असं काही म्हणता येत नाही. तुकोबारे म्हटले आम्ही कमवलेलं धन पूजनात बसलं कारण आम्ही कमवलंच तसं. प्रत्येकाला कमवलेलं कोणाला तरी दाखवावं वाटतं. आपण एखाद्याच्या घरी जा माणसं म्हणतात महाराज हा बंगला 25 लाख रुपये खर्च केल्यात एकट्या पठ्ठ्यानंच यात आपल्या बापाचं काहीच नाही. ही गाडी घेतली आता 15 लाख रुपयाची गाडी आहे एकट्या पठ्ठ्यानं घेतली यात आपल्या बापाचं काहीच नाही. ही जमीन 20 एकर बापाची 5 होती मी 20 केली यात आपल्या बापाचं काही नाही. अरे म्हटलं सगळ्यातच बापाचं काही नाही पण त्याला ते सगळं दाखवता 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 पूर्ण घर सुद्धा दाखवून त्याचं समाधान होत नाही. किचन काय मला सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे आम्ही घर पाहायला आल्यावर लोक टॉयलेट का दाखवत असतील. हे टॉयलेट आता त्यात काय टॉयलेटच आहे ना ते बाथरूमच आहे ना ते पण माणसांना सवय माणसं दाखवतात. आपण कमवलेलं आपण मिळवलेलं कोणाला तरी दाखवण्याची पद्धत आहे आपल्यात. अहो नथनी घातलेली बाई 4 वेळेला मानाला झटका देती. त्यांनी केली असं वाटतं बाई तुमची मान मोडत तरी ती काही थांबत नाही. त्यांनी केली तिला सांगावंच वाटतं. म्हणजे द्रव्य मिळवलं आपल्याजवळ एखादी वस्तू आली की ती कोणाला तरी दाखवावी वाटते. नवीन साडी आणली खरं सांगा माता भगिनीनो एखादा दागिना आणला साडी आणू द्या ती जोपर्यंत ही केवढ्याची आणली असं कोणी विचारत नाही तोपर्यंत त्या वस्तूचं सुख मिळतं का हो? खरंच त्या वस्तूचा आनंद उपभोगतो. ही केवढ्याची आणली कुठून आणली असं विचारलं की माणसांना वाटतं अरे आपल्याकडे काहीतरी. ज्या वेळेला तुकोबऱ्यांकडे साधक जायची तुकोबऱ्यांना विचारायची महाराज तुम्ही काय कमवलं तुमच्या आयुष्यात. 14 गावची महाजनकी होती तुमची सगळ्या सावकारकीच्या वया तुम्ही इंद्रायणीत बुडवल्या काय तुमच्याजवळ. तुकोबरे म्हटले मी माझ्या जीवनात 3 गोष्टीने अलौकिक धन कमवलं. साधकाच्या जीवनामध्ये 3 व असले पाहिजे म्हणतात. त्यातला पहिला व आहे मी वैराग्य कमवलं. दुसरा व आहे मी वारी कमवली जी माझ्या पूर्वजांनी सांभाळली. आणि तिसरा व आहे मी वाचन कमवलं. तुकोबरांनी ज्ञानेश्वरीचे खूप पारायण केले महाराज भंडाऱ्यावर. हो शतकांनी गणना होते तुकोबरांच्या पारायणाची. इतकी पारायण इतकी शब्दाची सेवा तुकोबरांनी केली. तसं प्रत्येकाच्या जीवनात हा व काही सुटत नाही. हा व जरी माणसानं सांभाळला तरी माणसाचं जीवन पूर्णतेला जातं. समजा विद्यार्थी दशेत पोर आहेत विद्यार्थी दशेमध्ये पोरांनी 3 व सांभाळले पाहिजे. त्यातला पहिला वय वेळ. विद्यार्थ्याने वेळ सांभाळली पाहिजे. योग्य वेळेला योग्य अभ्यास केला म्हणजे शांततेच्या काळात जी पोरं अधिक घाम गाळतात युद्धामध्ये त्यांना रक्त सांडायची वेळ येत नाही. शांततेच्या काळात माणसानं घाम गाळणं शिकलं पाहिजे. वेळ फार महत्वाची आहे मित्रो. 35 वर्षाच्या वयापर्यंत जी पोरं केवळ आणि केवळ मोटरसायकलीला झेंडा बांधून जयंत्या साजऱ्या करत आहेत केवळ गणपती उत्सवापुरतं नवरात्र उत्सवापुरतं आणि मित्राच्या वरातीत नाचण्यापुरतं आयुष्य खर्च करताय. वयाच्या 40व्या वर्षापासून त्यांची रडायला सुरुवात होते. 40व्या वर्षात माणसाला पश्चाताप होतो आपण आपल्या आयुष्यात काहीच कमावलेलं नाही. हा कालावधी 40 पेक्षा आता थोडा कमी केला तरी चालेल कारण 20व्या वर्षापासूनच आता विवाहाची तयारी पोरांची करावी लागते. बाप करायला लागतोय पण पोरग पायावर सुद्धा स्वतःचे उभं होत नाही. काय मिळवेल तो. वेळ फार महत्वाची. वेळ सांभाळली पाहिजे माणसानं. वेळेला खूप किंमत आहे. माता भगिनी बोलू नका आणि त्या पोरांकडे जरा आवरा. माझी विनंती आहे सगळ्यांना. भरल्या बाजारात कथा हे तो नावडे पंढरीनाथा. थोडा वेळ आहे त्यातही तुम्ही गोंधळ कराल तर आम्ही काय सांगायचं. आम्ही काही तुमच्या गप्पा ऐकायला आलो नाही इतक्या लांब. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या जरा. तुमच्या महत्वाचं सांगतोय थोडस. वेळ महत्वाची आयुष्यामध्ये ती वेळ प्रत्येकानं सांभाळली पाहिजे. जी माणसं वेळ चुकवतात वेळ त्यांना माफ करत नाही. आणि योग्य वेळेत माणसानं मिळवणं शिकलं पाहिजे. योग्य वेळेत तुम्ही योग्य माणसाजवळ जा तुमच्या जीवनाचं भलंच होतं. कालावधी थोडा गेला तरी चालेल पण चांगल्याच्या सहवासात गेला पाहिजे.
संगत करे बड़े की तो बढ़त बढ़त जाए, लेकिन संगत करे नीचे की तो फिर धोका खाए. संगत मोठ्याची करा, माणसं मोठी होतात. संगत लबाडाची कधी करू नये. ज्याला आपल्या घरातल्या द्रव्यावर धनावर नजर वाटते आणि ज्याला आपल्या घरातल्या सौंदर्यावर नजर वाटते, अशा माणसाला उंबरठा घराचा ओलांडू देऊ नये. ज्याला आपल्या घरातलं सौंदर्य आवडतं, ज्याला आपल्या घरातलं धन आवडतं, अशा माणसाचा उंबरठा आपल्या घराचा त्याने ओलांडू नये. योग्य वेळेत योग्य निर्णय घेतला पाहिजे, नाही तर माणसं पश्चातापाला कारणीभूत ठरतात. विद्यार्थ्याने वेळ सांभाळली पाहिजे. काही पोरं अभ्यास करत नाही. अहो 11 महिने अभ्यास केलेल्या पोराला परीक्षेची वाट पाहावी लागते. ज्यानं चाली बसवलेल्या, राखदारी बसवलेली आहे, तो मैदानाची वाट पाहतो. मला फक्त पखवाज द्या आणि टाळ द्या, बाकी त्याला करावं लागत नाही. का? त्याची तयारी आहे, त्याची साधना आहे. 2027 मध्ये LICचा हप्ता किती मिळेल, रिफंड किती मिळेल, भरायचा किती आहे, याची तयारी केली आहे आपण आज. पण मी का वारकऱ्याचा पोरगा म्हणून आपल्याला विचारतो, उद्या जर आपल्याला सकाळी हार्ट अटॅक आला आणि आपल्याला देवानं दिलेलं हे शरीर ज्याचं त्याला परत द्यावं लागलं, जगाच्या मालकानं मानवी जीवनात कमवलेल्या धनाची एक सुद्धा पावती आपल्या हातात आज नाहीये. कारण जिथं आपण कमवायच्या नादी लागलो तिथं आपलं कोणीच नाही. माणसांकरता किती कालावधी खर्च करायचा. वेळ सांभाळा, वेळ माणसांमध्ये घालवू नका. वृक्ष, लता, वेली, नद्या, पर्वत, पठार, नवे आपल्या गोठ्यातल्या जनावरांसोबत जरी वेळ घालवला तरी माणसाची वेळ चांगली जाते. अशी शोकांतिका या काळाची. माणसांमध्ये वेळ घालवण्यात आज तरी मजा राहिलेली नाही. काय त्यांच्याजवळ 15 दिवस एका बैलाला चारा घालावं, 16व्या दिवशी गेट वाजू द्या, बैल तुमच्याकडे वळून पाहतो. मी शेतकऱ्याचा पोरगा. 15व्या दिवशी गेट वाजलं, गेट, तरी बैल असं वळून पाहतो. तुम्ही बदनापूरला निघाले, तुम्हाला वेळ नाही बैलाला चारा खाऊ घालायची.